ही पद्धत आवडते आणि आज घडीला शेळी पालनामध्ये, मेंढी पालनामध्ये बंदिस्त पद्धत सर्वांना योग्य वाटत आहे आणि त्या आधुनिक बंदिस्त शेळी पालन पद्धतीचा सर्वजण अवलंब करत आहेत. का करतात तर जे चराई क्षेत्र जे म्हणतो आपण गायरान जमीन, पडीक जमीन आहे ते हळूहळू कमी होत चालले आहे. त्यानंतर तणनाशक हे सर्रासपणे वापरले गेल्यामुळे जनावर बाहेर चालायला नेल्यामुळे त्याचा वेगळाच परिणाम जनावरांच्या आरोग्यावर, त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही आज शेळी पालनामध्ये येणारी लोक आहेत तर त्यांना जास्त अंग मेहनत किंवा जनावर बाहेर चालायला नेऊ नये त्या गोष्टी त्यांना वाटतात. त्यामुळे बंदिस्त पद्धत सर्वजण अवलंब करत आहेत. तर याच्यासाठी आपल्याला खर्च गोठा उभारणी जास्त खर्च लागतो. त्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं.
सोडल्या जात नाही. पूर्ण वेळ 24 तास त्या शेडमध्ये शेळ्या असतात आणि त्यांना चारा, पाणी, खाद्य जे काय खुराक आपण म्हणतो हे सगळं काही त्यांना त्याच ठिकाणी पुरवलं जातं. तर इथं काय होतं की शेळ्यांना बाहेर जास्त प्रमाणात न फिरवल्यामुळं त्यांच्या शरीराची झीज किंवा त्याच्या शरीरातली जे ऊर्जा जी आहे ती फिरण्यासाठी खर्च होणारी आहे ती खर्च होत नाही. ती म्हणजे कमीत कमी ऊर्जा खर्च होते तिथल्या त्या गोठ्यामध्ये फिरण्यापुरतीच त्यांना ऊर्जा लागते. याचा एक फायदा असा होतो की पिल्लांची जे वजन वाढ आहे, आता आपण पारंपरिक मध्ये बघितलेलं आहे की महिनाभराचं पिल्लू झालं तरी ते चारायला सोबत घेऊन जातं. म्हणजे त्याच्या चाऱ्यासाठी ते दिवसभर वनवन जे फिरतं त्याची वजन वाढ चांगली होत नाही. आणि बंदिस्त मध्ये आपण बघितलेले आहे की बऱ्याच ठिकाणी चांगले सुदृढ वजनदार पिल्लं आपण बघितलेले. कशामुळे होतं तर त्यांच्या शरीराची एनर्जी वेस्ट होत नाही ना बाहेर फिरण्यासाठी. जे काही त्यांना खाल्लेलं आहे खुराक असेल, चारा असेल, ते खाल्ल्यानंतर निवांत बसून राहणे, रवंथ करणे आणि त्या चाऱ्यापासून जे काही त्याच्या बॉडीला लागणारे घटक आहेत जे त्या शरीरामध्ये तर ते जास्त एनर्जी वेस्ट न झाल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये वाढतात. म्हणजे एकंदरीत बघितलं तर आपण त्यांची वजन वाढ म्हणजे मांसाचं प्रमाण त्याच्या शरीरामध्ये वाढतं, पिल्लं सुदृढ जन्माला येतात आणि पोषक असं खाद्य दिल्यामुळे तिथं आजारपण पण जास्त येत नाही, पिल्लं आजारी जास्त पडत नाही. त्याच्यानंतर एक फायदा आहे बाकी पूर्ण गोष्ट आहे. तेवढा फायदा आहे बाकी पूर्ण त्याला गुंतवणूक जास्त नाही. त्याच्यामुळेच जवळपास 60 ते 70% खर्च होतो बंदिस्त. या तिन्हीपैकी बेस्ट म्हणलं तर त्याच आजार होत नाही याच्यामध्ये फिरायला घेऊन खर्च थोडा कमी होतो. तर इथं आणखी एक महत्वाचं म्हणजे आता या बंदिस्त पद्धतीमध्ये आपण जर विचार केला तर जो शेड उभारणी करायची आपल्याला त्याला जास्तीत जास्त खर्च लागतो. म्हणजे जमिनीपासून उंचावरती शेड बनवावा लागतो. त्याच्यानंतर त्या शेडला आधुनिक पद्धतीने तिथे गव्हाणी चारा देण्यासाठी आपल्याला गव्हाणी, त्याच्यानंतर पाणी पिण्यासाठी तिथं नळाची व्यवस्था जागेवरती आपल्याला करावी लागतो. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर पूर्णतः गोठा उभारण्यासाठी जो लागणार